देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 पार अशी घोषणा करत प्रचाराचे रणशिंग फुंकला। त्याच धर्तीवर आज रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण येथे भाजपचा यूथ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्रमोद सावंत यांनी यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार किंवा घोटाळ्यांचे कारनामे कार्यकर्त्यांनी जनतेसमोर आणावेत असे आवाहन केले। 2014 आणि 2024 यामध्ये झालेला बदल आणि हा बदल का प्रामुख्याने सांगावा। आपण नवीन मतदार जो आज 18 वर्षाचा आहे, 19 वर्षाचा आहे, तो 24 वर्षापर्यंत ह्या मतदाराला जवळपास आपण जर बघतोय हे सगळे मतदार तसे 10 वर्षांनी जर मायनस केले तर सगळे जर 15 वर्षाच्या खाली होते। त्यांना यूपीए सरकारने काय केलेलं आहे हे माहीत नाहीये, त्याने काँग्रेस सरकारने त्यावेळी काय केलेलं आहे हे त्यांना माहीत नाहीये। त्याने आता आपण जी सगळी भाषण करतोय ती माननीय मोदीजीच्या नेतृत्वाखाली म्हणजे कोण म्हणतोय स्टार्टअप सुरू झालं, स्टँडअप इंडिया, क्लीन इंडिया, फिट इंडिया, बाकी सगळ्या योजना या माननीय मोदीजीच्या कार्यकाळात झाल्या। पण त्यांच्यावेळी झालेले स्कॅम 2G 3G स्कॅम हे कोण सांगणार? कारण महाराष्ट्रात कधी बोलायला भीती वाटते, कारण सगळेच जण या ठिकाणी आहेत, तिकडचे पण इकडे झालेले आहेत। तरी सुद्धा आपण यूपीएच्या काळामध्ये झालेले घोटाळे, यूपीएच्या काळामध्ये झालेले कारनामे सगळ्या लोकांच्या समोर ठेवायलाच पाहिजे। जोपर्यंत आपण कंपॅरिझन करत नाही तोपर्यंत माननीय मोदीजीने जे केलेले कार्य आपण लोकांसमोर ठेवू